नमस्कार मंडळी. आत्ताचे युग हे प्रगत विज्ञानाचे युग आहे. नाना प्रकारची आधुनिक उपकरणे, टोलेजंग इमारती, अनेक प्रकारची वाहने, त्यातील सुखद सोयी हे पाहून मन थक्क होतं. हे निर्माण करणाऱ्या अफाट ज्ञानी माणसाला निर्माण कोणी केलं? या अफाट विश्वाला निर्माण कोणी केलं? त्या अज्ञात निर्मात्याबद्दल या विज्ञान युगात कोणी बोलत नाही. किंबहुना बऱ्याच जणांना या कर्त्या करवित्याची कल्पनाच नसते. फक्त ज्ञानी गुरूंनाच तो निर्माता ठाऊक असतो. मनाच्या 24व्या श्लोकात समर्थ काय म्हणतात पाहू. रघुनायका वीण वाया शिणावे, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे, सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंतामनी पापिनी ते नसोदे. रघुनायका वीण वाया शिणावे, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे. काही माणसं दिवसभर मोबाईलवर रील्स पाहत असतात. डोळे जळजळतात, डोकं दुखतं, पण समाधान काहीच नाही. काही लोक काय करतात, कोणी राजकारणावर भांडतं, कोणी शेजाऱ्याच्या घराकडे डोळे लावून बसतं. तो काय म्हणाला, हिने काय केलं, त्याचंच आयुष्य घालवतात. हे सगळं करून काय मिळतं? थकवा, चिडचिड आणि रिकामेपण. तेव्हा या लोकांसारखं उगाच धावण्यापेक्षा थोडं थांबा. समर्थ म्हणतात, मन शांत ठेवा. रामनामाशिवायची धावपळ थकवते आणि रामनामाची शांतता ताजतवानं करते. जनासारखे जीवन व्यर्थ घालवू नये, पण जनाबाईसारखे वागावयास काहीच हरकत नाही. दिवसभर हाताने काम आणि मुखाने हरिनाम. आयुष्य सार्थकी लागलेच म्हणून समजा. शिवाय काम करायला, काम हरके करायला, संकट काळात मदत करायला श्रीहरी येतोच. त्याला भक्ताची खूप काळजी. हे वत्सा, तुझ्यासाठी काय पण. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंतामनी पापिनी ते नसोदे. हे मना, तुझ्या मुखी नेहमी रामनाम असू दे, पण मुखात नाम आणि मनात मात्र मीच भारी, माझ्याशिवाय कोण, अशी अहंकाराची पापिणी वसू देऊ नको. नाहीतर काय होईल, बाहेरून श्रीराम जयराम आणि आतून माझ्यासारखा हुशार मीच, माझ्यासारखा भक्त मीच, माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही. समर्थ म्हणतात, असं नको बाबा. नाम वाचे वसू दे आणि अहंकार मनाबाहेर निघू दे. प्रसिद्ध उद्योजिका सौ सुधा मूर्तींचे आजोबा संस्कृत शिकवत होते. सर्व नातवंडांच्या तोंडी संस्कृत श्लोक न रुळले तरच नवल. संस्कृत श्लोकांमध्ये एकतर जीवनाविषयीचे तत्वज्ञान असते किंवा ईशस्तुती. परिणामी इन्फोसिसच्या मालकीनबाई असूनही सुधामूर्तींच्या मनात अहंकार कधीही दिसत नाही. त्यांच्या प्रत्येक बोलण्यात दीनदुबळ्यांची कणव दिसते आणि कृतीत त्यांच्यासाठी, त्यांच्या भल्यासाठी केलेले सत्कार्य दिसते. या कलियुगात फारच वाईट गोष्टी घडत असतात. फार वाईट माणसे वाईट कृत्य करत असतात. पण संत म्हणतात, हे जग चालते ते चांगल्या माणसांमुळे. सुधामूर्तींसारखी अनेक माणसे या जगात दुसऱ्यांसाठी, समाजहितासाठी आणि देशहितासाठी कामे करतात. म्हणूनच तर हे जग चालते. तेव्हा समर्थ म्हणतात, मुखी रामनाम आणि चित्ती समाधान असो द्यावे, अहंता आपसुकच दूर जाईल. भेटू पुढील भागात. बोला जय जय रामकृष्ण हरी.